महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या करवीर शाखेचं त्रैवार्षिक अधिवेशन कोल्हापूर जिल्हा परिषद सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं. शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे यांच्या हस्ते आणि महिला आघाडी राज्याध्यक्षा वर्षा केनवडे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचं उद्घाटन झालं. या अधिवेशनात सेवानिवृत्त शिक्षक कृष्णात कारंडे आणि दीपाली भोईटे यांना कैलासवासी भावा शिंपी गुरुजी जीवन गौरव तर शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 40 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. करवीर शाखेच्या अध्यक्षपदी गजानन मोरे तर सरचिटणीसपदी बाबासू धुमाळ यांची फेरनिवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अधिवेशनात शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी जाचक संच मान्यता आणि निपुण महाराष्ट्र कार्यक्रम रद्द करावा, केंद्र शाळेला शिपाई मिळावा, जिल्हा समन्वय समिती सदस्य घेताना करवीर शाखेची मंजुरी घेऊन निर्णय घ्यावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी असे 5 ठराव करण्यात आले. या अधिवेशनाला करवीर शाखेचे अध्यक्ष गजानन मोरे, मावळते अध्यक्ष सुरेश कोळी, करवीर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष सुकुमार मानकर, उपाध्यक्ष सचिन पावसकर यांच्यासह संचालक मंडळ आणि सुकाणू समिती पदाधिकारी आदी उपस्थित होते.